नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामरचा भाग पाहतोय. त्यामध्ये क्वेश्चन पेपर जे आहेत, क्वेश्चन पेपर आलेले मध्ये आपले जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहतोय. तर बघा, आपण आता क्वेश्चन नंबर 1 पाहू. द प्लुरल ऑफ ओएसिस इज. ओएसिसचा प्लुरल फॉर्म आपल्याला पाहिजे आहे. कोणता प्लुरल फॉर्म आहे? ओएसिस, ओएसिस, ओएसिस आणि ओएसिस. नुसतं स्पेलिंग मध्ये चेंजेस आहे, तो आपल्याला ओळखायचा की याचा प्लुरल फॉर्म कोणता आहे. यामध्ये करेक्ट आन्सर कोणतं आहे? ओएसिस हे करेक्ट आन्सर आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पाहून. आयडेंटिफाय द अँटोनिम्स ऑफ द फेरोसियस. फेरोसियस या शब्दाचं अँटोनिम्स तुम्हाला म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय करायचा आहे? आयडेंटिफाय करायचा, ओळखायचा आहे. गडबड करायची नाही. इथं अँटोनिम्स के सिनोनिम्स हे काळजीपूर्वक पाहायचं, नाही तर मग उत्तर येतं पण क्वेश्चन करेक्ट वाचला नाही किंवा समजून घेतला म्हणून आन्सर रॉंग होऊ शकतात. मग या ठिकाणी अँटोनिम्स आहे, तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा कशाचा? फेरोसियसचा. मग फेरोसियसचा विचार आपण केला तर काइंड आहे का, जंटल आहे का, फ्राइटफुल आहे का आणि क्रुएल आहे का हे आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. आता हे जवळपास सारखे मिनिंग आपल्याला अनेकदा वाटतात. काइंड म्हणजे दयाळू आहे, जंटल म्हणजे सभ्य आहे, या ठिकाणी फ्राइटफुल आहे म्हणजे घाबरट असं प्रकारचा आहे, क्रुएल म्हणजे क्रूर अशा प्रकारचा आहे. मग करेक्ट आन्सर कोणतं? तर फेरोसियसचं करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल जंटल. जंटल म्हणजे सभ्य. हा ठीक आहे, सेकंड नंबरचं करेक्ट आन्सर आहे, आपल्याला सांगता येईल. मग या ठिकाणी नंबर 3 चं सेंटेन्स आपण पाहतोय. बघा, हु इज ग्रेटर दॅन गॉड. क्वेश्चन मार्क आहे आणि आपल्या सूचना आहे चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या वाक्यामधलं करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला चूज करायचं आहे. बघा, चूज करताना विदाउट चेंजिंग मिनिंग हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आपण जर बघितलं हु इज ग्रेटर दॅन गॉड असं जर बघितलं तर आपल्या समोर 4 ऑप्शन आहेत. देअर इज देअर एनी वन ग्रेटर दॅन गॉड. गॉड इज नॉट ग्रेटर दॅन anyone is greater than God and none is greater than God. अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याकडे आहेत. आपण जर प्रॉपर वे गेलो तर आपल्याला लक्षात येतं की करेक्ट आन्सर याचं कोणतं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. हु इज ग्रेटर दॅन गॉडचं असर्टिव्ह सेंटेन्स आहे नन इज ग्रेटर दॅन गॉड. लक्षात असं म्हणजे ऑप्शन नंबर 4 कसं आहे? करेक्ट आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहतोय. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. आपल्याला काय करायचंय? करेक्ट वर्ब फॉर्म या ठिकाणी चूज करायचा आहे. सेंटेन्स आहे ब्रेड अँड बटर ब्लाइंड स्पेस माय फेवरेट फूड. आता या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर वर्ब फॉर्म यूज करायचा आहे. तो यूज करताना आर आहे, वेअर आहे, इज आहे आणि बी आहे. बरोबर आहे. मग प्रॉपर यूज कसा करायचा? तर आपल्याला सिंपल वे सांगता येईल की ज्यावेळेला दोन सिंग्युलर नाउन अँड या कंजक्शनने जॉईन होतात त्यावेळेला या ठिकाणी येणारा प्लुरल फॉर्म असतो. मग प्लुरल फॉर्म कोणता आहे? आर आहे, इथे वेअर आहे, कोणतं घ्यायचं? सर माय फेवरेट फूड असं आलेलं या ठिकाणी म्हणजे प्रेझेन्सी रिलेटेड आहे, त्यामुळं आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? आर. म्हणजे करेक्ट आन्सर कसं होईल? ब्रेड अँड बटर आर माय फेवरेट फूड. सर्वांना समजलं? लक्ष द्या सर्वांनी. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता आणि कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहेत हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा. थँक्यू.